भंडारा येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने आज तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमसर येथील आंबेडकर वाडमधील वैभव अनिरुद्ध बोरकर वय 40 वर्ष आणि शिवाजी वाडमधील भारत सुखदेव कोल्हाडकर वय 36 वर्ष हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वेश्या व्यवसायाचा अड्डा चालवत होते। हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते। पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली। बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते। पुराव्याची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने पंचायत समक्ष त्या घरात छापा टाकला। छाप्यात पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली। तसेच या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली। त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती भारत कोल्हाडकर यांच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा त्याला देत होती। या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 3/4/5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर श्री मयंक माधव तथा दहशतवाद विरोधी शाखा भंडारा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरांगी यांनी पार पाडली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।